रुची प्रत्येकाची वेगळी आहे. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे. त्यामुळे एकच मार्ग प्रत्येकाला आवडेल असं अजिबात सांगता यायचं. म्हणजे सगळ्या भिन्न भिन्न मार्गाची लोक परमार्थामध्ये आहेत. त्यामुळे कोणाला कोणता देव आवडेल, कोणाला कोणतं कर्म आवडेल, हे त्याच्या त्याच्या प्रेरणेवरून आहे. जेवायला जरी माणसं एकत्र बसली, तरी काही तमोगुणी माणसं आहेत ते आमटीच पिणार. काय तुमच्यासारखं तूप शिरा खातील असं नाही सांगता यायचं. रजोगुणी माणसं आहेत, ती जरा तळलेलं, मळलेलं असं खातील. सत्वगुणी माणसं वरण-भात खातील. फरक आहे त्या खाण्यापिण्यामध्ये. आता तो खाणं कशामुळे बदललं, तर आत गुणाची प्रेरणा तशी आहे त्यांच्या. म्हणून तुमची एकाच घरातली माणसं वेगवेगळं खातात, वेगवेगळं बोलतात, वेगवेगळे स्वभाव आहेत. हे असं आपण असं पटवून घ्यायचं, की ते असं का वागत असतील, तर त्यात आत तसे तसे गुण भरलेले आहेत. त्यामुळे कुणाशी काय तडजोड करून घ्यायची, समन्वय, संगती साधायची आणि आपण त्यातून काय करायचं, परमार्थासाठी वेळ काढायचा. माणसं वेळ निघतोय पण काढत नाहीत. हे 100% अगदी खरं आहे. कारणं सांगतील, पण वेळ काढत आणि वेळ भरपूर शिल्लक आहे प्रत्येकाकडे. ते मगाशी म्हटलं तसं जेवणाच्या नियोजनाला वेळ आहे. तर वाचायच्या नियोजनाला मात्र वेळ नाही. सगळीकडे असंच आहे महाराज. अगदी जन्मकाळ असो, काय असो, पर्वकाळ असो, पारायणला बसा म्हटलं की नाही, तुम्ही करा पारायण, आम्ही जेवणाचं नियोजन बघतो. आता तू आम्हाला वाढू नकोस कर, तू पारायणला ये म्हणायची. म्हणजे अशी एक विचित्र हे झालंय, की कुणी काय करावं आणि काय अपेक्षा आहे, परमप्रयोजन ते आहे. आणि ते त्याच्याकरता जर नाही झालं, तर मग ते वाया गेल्यासारखं आहे. नको तिकडे तो प्रवाह जातो.